ठाणे घोडबंदर मार्गावरील मानपाडा पुलावर अपघात झालेला आहे। ट्रकनं दुभाजकाला धडक दिल्यामुळे अपघात झालाय। अपघातामुळे मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। हा ट्रक बाजूला करण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे। ठाणे घोडबंदर मार्गावरील मानपाडा पुलावर हा एक मोठा अपघात झालाय। ट्रकनं दुभाजकाला धडक दिली आणि त्याच्यामुळे अपघात झाला। हा ट्रक बाजूला काढण्याचं काम सध्या सुरू आहे। मात्र याच्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। वाहतूक कोंडी या मार्गावर झालेली आहे। हे दृश्य जे आहे ते मानपाडा ब्रिजच्या ठिकाणी डिवायडरवर धडकल्यामुळे मोठा अपघात झालाय। मात्र यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही। मात्र ट्रक चालक जो आहे तो फरार झालेला आहे। याच ठिकाणचा मोठा कंटेनर जो आहे तो या ठिकाणी दुभाजक दाखवू शकतो। या दुभाजकाला धडकल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। मोठ्या प्रमाणात अपघात झाल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात आता मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे आणि वाहतूक कोंडी काढण्यासाठी आता इथं वाहतूक विभागाकडून देखील आता प्रयत्न केले जात आहे। त्यामुळे नक्कीच हा सकाळच्या सुमारास जो अपघात आहे मोठा लांबलचक असा कंटेनर आहे आणि या कंटेनरला आता बाजूला काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात क्रेन देखील या ठिकाणी दोन्ही बाजूला लावण्यात आलेली आहे आणि क्रेनच्या सहाय्याने आता हा पूर्ण कंटेनर हा बाजूला केला जात आहे। मात्र सुदैवाने या अपघातामध्ये कोणाचाही जीवितहानी झालेली नाही। मात्र सध्या तरी पाहू शकतो या ठिकाणी परिस्थिती नियंत्रण आणत आहे। सर, एकंदरीत कशा प्रकारचा अपघात झालेला आहे सध्या तरी? मी नंतर बोलतो, साहेब आहेत आपले सिनियर साहेब, ते तुम्हाला सांगतो। नक्कीच या ठिकाणी जो आहे तो अपघात झालेला आहे आणि या ठिकाणी पूर्ण नियंत्रण आणण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे। पाहिलं तर वाहतूक विभागाकडून पूर्णतः कंटेनर बाजूला करण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे। सर, अपघात झालेला आहे, यामध्ये काय दुखापत झाली आहे का? मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली? दुखापत झाली नाही, फक्त गाडी काढायला वेळ लागलेला आहे। गाडी साईडला केलेली आहे, वाहतूक चालू झालेली आहे। क्रेन या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेली आहे। हो, क्रेन उपलब्ध करून करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी किती क्रेन लावण्यात आलेले? 3 क्रेन लावून गाड्या काढलेली बाजूला। 3 क्रेन लावून हा कंटेनरला बाजूला क्रेन लावून हा ट्रक जो आहे तो बाजूला करण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।